इकडे एक रन मिलेगा जरूर. यस, आपली जी टीम आहे आमची कुठली रवींद्र 11 ही टीम रात्री वाड्यावर पाटीलवाडा. आणि बघा ज्यांना यायचं असेल पाटील वाड्यावर त्यांनी फक्त पैसे भरा या. यस, ओ गेंद बाहर जाएगी लगता है. ओ अंदर है ना, भागना पड़ेगा. क्या बाउंड्री जाएगी? भागो भागो भागो. नहीं वो चक्का कैसा है? सेफ है ना, यही बोल रहा हूँ. रुपये बाकी बघा आपले सगळे ओरडू नका तर विनाकारण काय होईल. आणि आयोजकांना विनंती असेल चहाचा बंदोबस्त करा. पंचांचा इशारा आलेला आहे का एक एक घोट त्यांना पाहिजे चहाचा समजते. आणि परफेक्ट आयोजन आणि करेक्ट कार्यक्रम आहे. आपण सध्या पाहतात गावदे क्रिकेट संघ ब्रदर्स ग्रुप उसरली खुर्द यांच्या माध्यमातून केलेला भला मोठा आयोजन. और कट किया है, पीछे हट किया जरूर, लेकिन गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे. ओह भैया क्या कर रहे हैं? हाँ, चापाचापी जास्त उसरलीमध्ये आहे. चापाचापी असली की जरा बरा वाटतो. पूर्वी बघा चापाचापी जास्त खेळतो आपण 10 20 30 15 अधिक मजा यायचे. पंच कसे असतात बघ त्यांना त्याचा काय विषय नेला की त्यांना गुदगुदा मोठा होतो. गोंगाट भरू नका, पाटला ज्यूस पिऊन या, शेंगदाणा पोळी फिरी आहे. ओ शॉट है लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई है. बेहतरीन ऑफ ड्राइव खतरा बच गया. और स्कोर 11 पे स्कोर. आमचे तिन्ही पंच अगदी अप्रतिम अंपायरगिरी. आणि त्यांनाही गोव्याला नेण्यात येईल. तारीख सांगू कधी आहे ती. शॉट ऑफ प्लेन पुल हरीश ने किया है, चौका मिलेगा. और देखिए पहली मैच में हरीश नहीं था लेकिन इस मैच में आएगा. ड्यूटी बहुत महत्वपूर्ण है. 10 गांव अभी क्या 10 गांव 40 गांव 50 गांव 60 गांव. एक दिन ऐसा करने का 100 गांव प्रीमियर लीग. हाँ होएगा तो होएगा. 100 गाव प्रीमियर लीग ठेवायचीच. एका खोलीत 20 बाई आहे. आईला कसं का ते राहतात ना. आईला बरोबर कंप्लेंट. आणि तो तेल कसला खातात तो राईचा बस. आणि मांगरूळ हे कैसा दी आहे हे काही हमका काही नाही देवा. हा मग आपला कसा आहे बघा बाबूशा ओडिसा वरून है. यहाँ देखा जाए तो हरीश 7 पे मुंडे और जो रोशन भगत है वो 8 पे खेळ रहे. सन्मान्य आमचे राजू रोडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला इथं प्रीमियर लीग साठी बॉल आहेत. लागतील तेवढे ना बस. आणि त्यालाच महत्वाचा कास्त काम. ओ ये देखो ओडिशा के बाबूशाह हमारे किधर है. मुझे लगता है वो 100% पागोडे में होगा. ओ मैडम जी नमस्कार. ओ क्या बात है. हाथ तो बाबू तू. और ये देखिए क्या बिल्कुल अच्छा काम चल रहा है. मैडम जी नमस्कार. रेशमा मैडम जी उपस्थित हो चुके पागोडे में, उनका हार्दिक स्वागत. चिरले में हमारे साथ जरूर मिले थे, मजा आया था. और बाबूशाह आज का और रुक मामू क्या यार मामू बात ही नहीं करता है. बाबू म्हात्रे बघा ओडिशावरून कसा काम फिट. हाँ तुझे जो करना हो कर, तेरी मजा है. इधर स्कोर देखना इंपॉर्टेंट बात है. 21. हाँ बाबू म्हात्रे बघा सत्तन काकडे तिकडे पागोट्याला.
हाँ मुश्किल बना दिया है, छोड़ेंगे नहीं। किरिस का गाना सुनेगा बाबू शाह, किरिस का गाना सुनेगा। बघा बाबू म्हात्रे कसे आपले, बघा जे आपली रिक्षा आहे अर्णवी स्ट्रायकरच्या बाजूला जी रिक्षा आहे बघा कोणाची, ऍक्टिव्हाच्या मागे थोडे काढले तर बरे पडेल। लाईव्ह वाल्याला प्रॉब्लेम होते जरा। 0353। ओह मैडम देखिए क्या बात है मैडम, बहुत ने उनके सामने मजा की थी चिरला में। अरे वो तो क्या दिन हमारे अलग थे। हाँ वो आने के बाद पंखा चालू था ना, बहुत लफड़ा अच्छा हुआ। या क्या हुआ है, बल्लेबाज कौन हुआ है, क्या आउट हो गया है? क्योंकि क्या उधर बाबू म्हात्रे बाबू शाह है ना अपना, पागोडे में बाबू शाह रेशमा मैडम के साथ कैसा बोलता है, क्या छांडी क्या करता है तू, क्या करेगा, ठोको ठोको लीजिए। कसा किरीस का गाना, किरीस तिकडे किरीस का गाना, बाद में अंपायर का गिरीस का गाना। हाँ देखिए, और नए बल्लेबाज का आगमन प्रणय, ओ स्लोलन का प्रयोग किया, एक बार जाएगी और 1 बाउंस गेंद सीमा रेखा रोप पार, मिलेगा 4 रन डीजे क्रिस। सगळे अंपायर सगळे काम चांगले काय, मग एकच अंपायर असा आहे जो कार जिंकणारा, सत्यवान काकडे। सगळे अंपायर कधीतरी मेहनत केली तर त्याच्या का तुम्हाला जमणार नाही। बिंदोडचा बादशाह, कधीही संपर्क करा जर तुम्हाला जिंकायचा असेल खेळ तर एकच पत्ता, सत्यवान काकडे। ओ कैचेट 4 मिलेगा, 4 मिलेगा, कवर ड्राइव खूबसूरत, 4 रन जी। तुमच्याकडे दसर पाडे डायलॉग आहेत काय? नसतील, नाही नाही, त्यांच्याकडे रामाचे आणि लक्ष्मणाचे डायलॉग आहेत, दशरथचे डायलॉग नाही। चला संघाची धावा संख्या 2 षटकानंतर 29 ला एक गडी मैदानाच्या बाहेर, अजूनही 3 षटकांचा वाजवी खेळ बाकी आहे। पंच बघा आमचे कसे देवासारखे उभे, पंच म्हणजे एक प्रकारे बाबलीचा काठा, बाबलीचा काठा कसा उभा असतो बघा तसा। सुंदर हवा, आणि पंचांना बरा असते त्यांना हवा भरपूर खोली भेटतो। आमचा प्रॉब्लेम पडतो कधी कधी, आम्हाला हवा नाही भेटत, मग पंखा रसला जमत नाही, त्यांना काय हवा बघा। और ये वाईड असेल, वाईट बॉल, आणि पंचांना विनंती असेल की ही मॅच आजच्या दिवसातील शेवटची नाही, अजून 2 मॅचेस आहेत। स्कोर 30। अरे इस बार आउट, एलबीडब्ल्यू के तौर के ऊपर सत्यन काकड़े जी का हमेशा जो रिजल्ट होता है वो सही होता है। चलो चलो नजदीक मत आओ, एकत्र मित्रांनो येऊ नका, कारण अजून मॅचेस आपल्याला 2 खेळवायचे आहेत, ते होतील काय?
चार ओव्हरची मॅच अगदी महत्वपूर्ण असतो. अजून 3 मॅचेस म्हणजे अजून 2 मॅचेस व्हायचे आहेत आणि घड्याळामध्ये वाजलेत किती बघा, 4:45. सत्यन काकडे आता 5ला जातील. नाईट आहे त्यांची, कारण त्यांची लाईटच मजबूत आहे ना. पैसा 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 तो क्या करता है बाबूशाह, पैसे के लिए पागोटे में मरता है. बाबू भाई, बाबू म्हात्रे बघा, ओडिसावरनं आला कसा मला मराठीमध्ये एवढा प्रेम दिला, काय हिम्मत नाही. हाँ दोस्ती में सब कुछ है. वो इधर पकड़ो बॉल. ओ भैया ये क्या कर दिया तूने रे. 4 रन डीजे. आणि बाबूशाह आयोजकांना काय सांगा काकडे सर, पहिला बघा मला 2 परिवार आहेत, एक तर परिवार आणि दुसरी माझ्याकडे गाडी नाही आहे. ते त्याला बरोबर डोका आहे. आपल्याला आग जास्त घेतल्या गाड्या आपण. और एक बार फिर से इस बार खास संपर्क नहीं है. हो खतरा, हो खतरा, हो बनेगा. थोड़ा थ्रो जल्दी जाना चाहिए था. 36 वॉशिंग वॉशिंग है देखिए. पहले हाँ, जिसको मिलेगी, जिसकी शादी नहीं हुई है वो तो आने वाली खुश हो जाएगी. और क्लीन बोर्ड यहाँ वॉशिंग मशीन जरूर है. यहाँ एक पहले जायरात था ना निरमा पाउडर की, देखा है ना हमने. और जैसे प्यार कर रहे हैं सत्यन काकड़े साहब, तो निरमा पाउडर वाले से करो. वो बोलती पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. ठोको. आणि आयोजक करताना विनंती असेल की चहाचा बंदोबस्त करा. पंचांचा आपल्याला इशारा आहे, आपण लक्ष लावा. संघाची धावसंख्या 36 और नए बल्लेबाज गिरीश भगत वापस चले गए. शिरीष भगत. गिरी जाने के बाद सीरी आया, उसके बाद किरीश आएगा डीजे मास्टर का. और ये देखिए इंडिका का विमान भी आ गया ऊपर से. देखिए व्हाइट बॉल है, इंडिगो ना. जरा दिखाने का ऐसा कहीं क्षण चित्र भी कैमरामैन ने लेना चाहिए. नजदीक से कितना ज्यादा देखिए, सभी एयर होस्टेड है वो खुशी में हो गए. आकाशा और हवा में जरूर गेंद और आउट. आला तसा गेला बघा डीजे. यस जेम रॉकस्टार नीरव जॉगवर्स टीम गेंदबाजी कर रही है. और इस बार देखा जाए अर्नवी स्ट्राइकर्स टीम बल्लेबाजी पहले कर रही है. जनवरी का महीना है, अभी अभी मकर संक्रांत हुई है. मकर संक्रांत के तौर के ऊपर काकड़े साहब किसी को तिलगुल दिया क्या नहीं. क्योंकि तिलगुल बहुत इंपॉर्टेंट बात होता है. उससे क्या होता है, मीठापन ज्यादा आता है ना, जिप के ऊपर रखने का काम. 37 और स्वीप करने की कोशिश की है और चल गई गेंद. इस बार देखा जाए फाइनल सीमा रेखा के बाहर. नंबर 4 डीजे.
बहुत ही सुंदर गाणं. 3 षटकं संपली गेलीत आणि अर्णवी स्ट्रायकर संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती 41 अर्थात 41 धावा बोर्डावर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ह्याच्यानंतर जो सामना असेल मॅच क्रमांक साई श्रद्धा 11 वर्सेस श्रीजय 11. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. आणि पंचांना विनंती आहे चहा सांगितलेला आहे हसा. 41 ते राहतात कुठं त्यांचा गाव उठल्यानंतर ते तिकडे चिंचपाडामध्ये. ओ व्हाट इज शॉट शॉट बाबूशा कैसा बोलते हैं क्या शॉट छलान डू. उद्या आमचा डान्स बघा सत्यन काकडे आणि आमचा आदईमध्ये कसा असणार. स्कोर होते बरोबर 47 एक 47 बाबूशा सब गोली मारता है. आज उसका चेहरा कैसा प्रफुल्लित लग रहा है. आंख कैसे बारीक हो गई बाबूशा की. बाबू मात्रे लगता है इसको एक प्लेटक देना ही चाहिए. सब कुछ रेलवे का है. इधर किधर अपने को नौकरी मिलेगी. हाँ बाबूशाह को मिलेगी. वो कैसा होशियार है आदमी ना जो आदमी ओडिशा से यहाँ आया है. देवीच्या पाना सगळा भरल्या भैयान. बोलणार कसे बघा. हमका काही दोष तो हमने नहीं कटवा दिया. ओ बॉल अच्छी है. गुड बॉलिंग मुकेश भगत जिनके छक्का खाने के बाद एक गेंद डॉट फेंकी है. स्कोर है 47. 47 और इस बार वाइड बॉल ज्यादा ही बार चली गई गेंद. 48 धावा संख्या 48. हात लावू नका. त्या स्टंपला फक्त पंचच हात लावतील तुम्ही कोणी लावायचं नाही कारण त्यांना लावायचं हाताचं जजमेंट भरपूर आहे. 48 और एक सिंगल मिलेगा 49. और देखिए हमारे एक अच्छे कमेंटेटर भी महबूब उन्हें इस गेंद को जरूर पकड़ा है. फिर से तैयार है मुकेश. ओ लगता है आउट हो गए तुम. इतना स्टेप आउट हो गया है और सही पिन स्पिन की इस बार देखा जाए तो. चकमा दिया गेंद सीधी विकेट के पास. बल्लेबाज ड्रेसिंग रूम में. टीम का टोटल स्कोर है 49. लॉस ऑफ 5 विकेट. गाली गाली असले गाणी सगळे चालू ठेवायचे. उडला तरी हरकत आहे तुमचं तिकडं. गाणी महत्वाची आहेत बरं ना. पूर्वी कसे गाणी युट्यूबला ऐकायला जायचे आता जात नाही ऐकायला पण कॉपीराइट होतो ना सांभाळायला पाहिजे. और ये देखिए ज्यादा घूम के खेलने की कोशिश की. ये शफल ज्यादा हुए थे. विनोद यादव आए इस बार बैटिंग क्रमांक 7 के ऊपर और इस ओवर की अंतिम बॉल शेष हो गया. अभी आखिरी गेंद शेष. कमबैक वाला और मुकेश भगत का छक्का खाने के बाद एक लाजवाब वापसी वाली गेंदबाजी. ओ उठाया गेंद को जाएगी चौका. वाइड स्लॉन्ग ऑफ सी मारेगा के बाद नंबर 15 हात बघा वातारे सर का.
आहे आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आज उसरली गावामध्ये रंगलाय या गावाचा उत्सव, या गावाची जत्रा अर्थात उसरली प्रीमियर लीग UPL। लॅपटॉप बघा, ॲपलचा लॅपटॉप आहे। सत्यन काकडे साहेब या लॅपटॉपला पण जिंका, कुठली वस्तू सोडू नका तुम्ही, लकी आहेत तुम्ही। और इंडियन रेलवे का आगमन हो चुका है। पटरी के ऊपर देखिए दौड़ रही है मालगाड़ी, गदर फिल्म सभी ने देखा होगा। ऑयल की टंकी सब कुछ है। हाँ, अभी सीधी जाएगी पनवेल स्टेशन से, किधर उनका दौरा होगा उधर। तो किधर का है ये? CST जाने के लिए थोड़ा इधर CST जाएगा, किधर से ये कौन सा है? ये पहली पनवेल में जाएगा, पनवेल में स्टेशन के ऊपर सब कुछ मिलता है और बाद में वहां से सटक जाती है। और ये उड़ाया, चल गई गेंद बाहर। इस बार लॉन्गन सीमा रेखा के बाहर, गेंद आसमान से बातें करने के लिए नंबर 6 लीजिए। आउट झाला असता तो, म्हणून क्रिकेट का खेल ये देखिए रिप्ले में देख सकते हैं। हो अब्दुल जजाक देखिए, इस बार दिख रहे स्क्रीन के ऊपर उनका शिव हमारे भक्त है, लेकिन सुबह कुर्सी में बैठे हुए अभी तक उठे नहीं, बैठने का स्टैमिना क्या देखिए। उड़ाया और लॉन्गो बोले पकड़ो, एक सिंगल, दूसरा खतरा बनेगा। मेरे भैया तुम नजदीक थ्रो करो ना। आ गया तीसरा रन, आ गया। ये देखो ये लगान फिल्म, कचरा बिचरा फील्डिंग वैसी, चापाचापी उसरली म्हणजे चापाचापी जास्त आहे पाहिजे, त्याशिवाय मजा नाही। अरे संध्याकाळचा कधी गोष्ट व्हॉट्सअपला बघा, इंस्टावर आता गर्दी कधी संध्याकाळची। हा मग पाहिजे इंस्टावर बिंदास जायचं, हाय करायचं, काम फिट आवडला कोणला, बदाम फक्त चिन्ह दाखवायचं बस, ओळख झाली, काम फिट। तिथे सगळी लोक आहेत, कोणी पण या। और ये गेंद अच्छी साबित हो गई। स्कोर हो चुका है 64, 64। अर्णव स्ट्राइकर संघ ये धावा संख्या 64, 64 ला 5 गॉन। और उल्टे बल्ले से प्रकार किया है, ये नहीं भैया, जाओ जमाना बदल गया अभी। ये पहले जमता था, अभी नहीं। पहले साले मंडप के ऊपर गेंद अटकने के बाद लोग दौड़ते ही रहते थे, नहीं कानून नहीं था, कुछ नहीं था ना पहले। अभी सब कुछ कानून आ चुका है, क्रिकेट का दस्तूर अभी अलग हो चुका है, तो हमें वक्त के साथ बदलना चाहिए। इंपॉर्टेंट बात है। 64 स्कोर, 5 विकेट गॉन। ये लॉब सुंदर किया है, सामने मारा बिशप में, और क्या कैच को लपका, बेहतरीन कैच, लाजवाब, वंडरफुल। पंडरपुर में चर्चा कैच की, इस बल्लेबाज गॉन एंड द 64 लॉस ऑफ 6 विकेट लीजिए। डोक्यावर बॉल ठेवलं बघा, इकडे बघा ते वरती आहेत, ते जाऊ दे वरती। हे बघा या पंचाला असं घ्या ना, कसं बघा, डोक्यावर बॉल हातात दिला तर काय करील।
ऐकलं माली साहेबांनी गाव परफेक्ट. आणि चला साई श्रद्धा 11 कॅप्टन आणि श्रीजय 11 दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं टॉससाठी. आणि इथून मात्र सत्यन काकडे साहेब प्रस्थान करतात. त्यांचा आपण सन्मान करूया. त्यांचा सन्मान घ्या. त्यांना सन्मानानं आपण घरी पाठवूया. हा खारकोपरला पहिली इनिंग संपली गेली. निर्धारित 5 षटकामध्ये धावा झाल्यात त्या म्हणजे 64 आणि विजयासाठी 65 धावांची गरज 65. आणि सत्यन काकडे साहेब यांचा यथोचित सन्मान. एक जबरदस्त क्रिकेटर जुने जाणते आणि मैदानावर अंपायरची नेहमीच भूमिका अग्रेसर असो त्यांची. ते सत्यन काकडे साहेब यांचा यथोचित मान सन्मान. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि टुर्नामेंटची गोड आठवण अर्थात या UPLची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांनी सन्मानित करण्यात येते. धन्यवाद काकडे साहेब. असाच प्रवास करा. उद्या मात्र नव्या जोशानं नक्कीच भेटू. त्यांच्या गावामध्ये उद्या आगमन असणार आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये उद्या सत्यन काकडे साहेब असतील आणि कॉमेंटरच्या भूमिकेमध्ये आम्ही असो. नंतर तिथं संध्याकाळचा प्रोग्राम आमचा वेगळा आहे. तो तर जंक्शन आहे. फक्त तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉलवर बघू शकता. ठिकाण सांगलं जाणार नाहीये. 65 धावांची गरज आहे. यस बघा इकडं आपल्या उसरली प्रीमियर लीगची ट्रॉफी अर्थात क्रिस्टलची ट्रॉफी आहे. जो चॅम्पियन बनेल उसरली प्रीमियर लीगचा त्याला ही ट्रॉफी मिळेल. चला आपण तिकडे टॉस करून घेऊ. रुपेश पाटील या सत्यन काकडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. चला इथून टॉस केला जाईल. साई श्रद्धा 11 आणि श्रीजय 11. मुकेशजी पाटील आणि अजयजी पाटील संघाचे संघमालक आपल्याला साई श्रद्धा 11चे पाहायला मिळतात. आणि हरेश्वर भगत साहेब माजी सरपंच त्यांचा श्रीजय 11 हा संघ. टॉस इथे सत्यवन काकडे साहेबांच्या शुभास्ते इथे केला जातोय. आणि तेल साई श्रद्धा 11 टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे. चला इथून अगदी जास्त वेळ इथे मात्र खर्च करतायत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज लगेच आणि सामना चालू करायचा आहे. चला खारकोपरला नाईट आहे म्हणजे बाबूशा नंतर जर कोण असेल सत्यन काकडेच. तो तिकडे बघा आता आज पागोटेमध्ये कसा त्याचा चेहरा फुललाय बटर सारखा. हा त्याला चुंबक आहे ना जवळ. चुंबक असलं की माणसाला बरं वाटतं. खेचतोय ना तो. बापू म्हात्रे उद्या नाही उद्या गावात. उद्या गावात त्यांना मान मोठा आहे. उद्या 2 कोंबडे आहेत त्यांना मान. आणि 1 दिवस गावात द्यायला लागतो. हे प्रेम आहे प्रत्येकावर. चला सामन्याला सुरुवात करा. पंचांना विनंती असं जास्त टाइमपास करू नका. झाला तेवढा टाइमपास रास झाला. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण योगदान द्या कारण 7 नंतर देशीवाल्यांची गर्दी जास्त होईल. हो मुन्नाभाई या बघा आमचे अगदी विदेशी रिटर्न आमचे बंधुराज मोठे आणि जबरदस्त क्रिकेटर मुन्नाभाई सुरते मॅडम विचुंबे यांचं आगमन होते. त्यांचा मी शब्द सुंदर हार्दिक हार्दिक स्वागत करते. या उसरली प्रीमियर लीग मध्ये या. आणि क्रिकेटला धर्म मानणारे आमचे व्यक्तिमत्व डॅसिंग व्यक्तिमत्व तिकडे पागोट्यामध्ये बाबूशाह आहे आणि त्याच्या समवेत रेश्मा मॅडम आहेत. जाम मजा. आणि उद्या दशरथ पाटील आहेत. त्यांना काय आज बोलवलं नाही. तिथं विनाकारण राडा नको. इथं होते ते पण काय झालं त्यांना मालगाडी न्यायला आली ना ते तिथं बसून गेली. चला सामन्याला सुरुवात करा. विजयासाठी 65 धावांची गरज. आणि बघा मग मागच्या मॅच मध्ये स्कोर तोच होता. तैयार है बल्लेबाज जितेंद्र भगत और इस बार सिंगल मिलेगा क्या नहीं. दायरे के अंदर का खेल चल रहा है यानी कि सर्कल के अंदर आप देख सकते हैं तो 7 खिलाड़ी है और 2 खिलाड़ी गज के बाहर है. पाहिजे मोबाईल हरवलेला आहे ते संजय भगत यांचा. जर कोणाला सापडला असेल तर कृपया आमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे. मोबाईल
फोन कोणाला सापडला असेल तर कृपया प्लीज आमच्यापर्यंत घेऊन यायचं आहे. येस येस, बघा मोबाईल प्रामाणिकपणे आणून द्या, कारण काय आहे प्रत्येकाचा पर्सनल सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये, आणि तो घेऊन काय फायदा नाही. कोणी मस्ती केली असेल, कोणाला सापडला असेल तर आणून द्या. ओ चौका मिलेगा, चौका मिलेगा, चौका मिलेगा क्या? नहीं 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 नहीं. देखिए स्कूटी के ऊपर बैठकर खार खोपर चले, मालगाड़ी भी चले और सत्यन काकड़े भी चले. जहां ना पहुंचे मारवाड़ी वहां पहुंचे सत्यन काकड़े. जहां ना पहुंचे बैलगाड़ी वहां पहुंचे मारवाड़ी. ये बात है. और पीछे सामने शॉट है, अंपायर क्या इशारा, 4 रन डीजे. यस, और बाउंड्री के बदला तो स्कोर 6 पे स्कोर. जीएम रॉकस्टार नीरव जैगवार्स टीम अभी बल्लेबाजी कर रही है और अर्नवी स्ट्राइकर्स अभी गेंदबाजी कर रही है. पहला ओवर जारी है, परेश भगत गेंदबाजी कर रहे हैं. मैंडेटरी पावर प्ले है, 2 खिलाड़ी गज के बाहर है, एक खिलाड़ी शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर है, वहां खिलाड़ी एक बैकवर्ड पॉइंट के ऊपर तैनात कर दिया है. एक फास्ट स्लिप है, एक शॉट थर्ड मैन है, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग मिड ऑन दायरे के अंदर. ओ टप्पा सा पीछे टपका नहीं चाहिए था इस गेंद को, लेकिन संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. चकमा दिया इस बार देखा जाए गेंद ने. आखिरी इस ओवर की 2 गेंदों का खेल अभी भी शेष है. टीम का टोटल स्कोर है 6 बिना कोई विकेट के नुकसान पे. चला पहा, मोबाईल अजूनपर्यंत सापडले नाही आहे. कृपया जर कोणी मस्ती केली असेल किंवा कोणाला सापडला असेल तर मोबाईल लगेच आमच्यापर्यंत पोस्ट करायचा आहे. संजय भगत यांचा मोबाईल आहे, तर मी विनंती करेन की आपण मोबाईल आमच्यापर्यंत पोस्ट करायचा आहे. म्हणून बघा पॉकेट आणि मोबाईल जपून ठेवायला लागतो. ओ अच्छी बॉल आउटसाइड ऑफ स्टंप है, और इस बार यहां देखा जाए तो कोई रन नहीं मिलेगा है. क्या देखिए कैसे, क्या मुन्ना भाई, एक अभी जमाने में क्या जाएगा देखने के बाद आश्चर्यचकित लगता है. क्या है, बड़ी मशीन है स्क्रीन की. हम भी लाएंगे जतरे से. और ये सीधी चली गई है, पॉइंट को चीरती हुई सीधी बाउंड्री रन पार, नंबर 4. मुन्ना सुरते हे नाव सातत्याने पाहायला गेलं तर चर्चेत राहिलं गेलेलं क्रिकेटच्या पटलावरती. उचुंबे गावाचं ज्यावेळी मात्र क्रिकेट बरोबर नाव जोडलं जातं त्यावेळी मुन्ना सुरते हे नाव आवर्जून घेतलं जातं. अगदी दुबई रिटर्न म्हणून त्यांची ओळख आहे. मी शुभ सन्मान आहे ते मात्र त्यांच्या घेण्यासाठी मी निमंत्रित करेन. प्रणय भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मुन्ना सुरते साहेबांचा शुभ सन्मान आहे ते मात्र घ्यायचा आहे. आपण गेल्या वर्षी उचुंबे प्रीमियर लीग पाहिली होती. अगदी तिकडे चिंबोरी, कोळंबी, निवट्या, जिताडी अशी जेवणाची मेजवानी तिथे मात्र पाहायला मिळाली होती आणि तिथे मुन्ना सुरते यांचंही मोठं योगदान मात्र राहिलं गेलं होतं आणि याचबरोबर त्यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मनापासून अगदी आभार, धन्यवाद आपण इथे आलात त्याबद्दल. पुनश्च परत एकदा आभार, धन्यवाद. यस, बॅक टू क्रिकेट अमित म्हात्रे सर. यस यस, मुन्ना सुरते बघा दुबईला गेल्यानंतर सगळ्या जणी म्हणतात परत जाऊ नका इंडियामध्ये, पॉवर आहे. आणि आता तर का विमान म्हणलं पाहिजे आपल्या जवळच झालंय, काही टेन्शनच नाही.
मग आहे बघा ना, ओ बॉल को देखो और मारो। इसलिए हमारे प्रवीण दुगाड़े हमेशा कहते ना, देखो जानो परखो और मारो। तो टीम का टोटल स्कोर है 10-10। अब भी जीतने के लिए 23 बॉल में 55 चाहिए, 23ला 55। ओ शानदार शानदार, इस बार देखा जाए पॉइंट। अरे भैया क्या थ्रो कर रहा है तू यार, ये कौन सा थ्रो है तेरा? आईएसपीएल का प्लेयर है ये। अरे अच्छा हुआ तू गया नहीं उधर, नहीं तो सब डर जाते तेरे को। ऐसा थ्रो कर रहा है। हाँ ये है उसरले गांव के एक जॉन्टिरो से 11। आईएसपीएल आपण जा मित्रांनो, काय हरकत नाही, प्रॅक्टिस करा, दिवस आपला एक दिवस येईल। पण आपली यूपीएल काय कमी आहे, जवळजवळ 4 लाख रुपये खर्च आहे प्रीमियर लीगला आपल्या। ओ कडाकेदार, वजनदार, जानदार, झन्नाटेदार सिक्स बघा। अंपायरची ऍक्शन बघा कसा अंपायर आहे बघा, छेडीजे। बघा तो छोटा कसा नाते बघा, त्याला ही गोष्ट कळली काय आहे ती। असं आता बुद्धी तेज आहे लहान मुलांची मुन्ना भाई, सगळं समजते लहान मुलांना। 17 और कड़क बल्लेबाजी हेमंत भगत की। वो मैदान के अंदर है तब तक मुझे यह लग रहा है कि सामने वाले को धोखा भी है, कि वो क्या स्टैंडर्ड मैन खिलाड़ी है। और जल्दी क्या क्या जल्दी, सुबह से जल्दी जल्दी, कौन हमारा सुनता है। आउट। एसएस पहले अंपायर से मदद ले सकते। यस पहले अंपायर की मदद ले सकते और पूछ सकते सहकार्य बघा। यस आणि सच्चाई मित्रांनो प्रत्येकाने दाखवायचे। आणि फलंदाज बाद। अंपायर के उंगली के सामने भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर साहब जो भी झुकना पड़ा, क्योंकि अंपायर की उंगली में ताकत खतरनाक होती है और उंगली खड़ी करने में अंपायर को जो मजा है ना वो किधर नहीं। हाँ अंपायर बोले तो क्या है, ये साक्षात भगवान का अवतार भी मानते, लेकिन कई बार हंगामा हो जाता है तो उन्हें अभिमन्यु बनना पड़ता है। ये घेरा है, घेरे में तुम फंस गए, लेकिन ड्यूटी अच्छी निभाओ। हमें क्या, हम पतली गली से छू हो सकते हैं, माइप रखिए। लेकिन 17 पे पहला झटका लग चुका है या जेम रॉकस्टार नीरव जैकवास टीम को, और सफलता हासिल किया है हरीश मुंडे ने। हरीश को पता है कि विकेट महत्वपूर्ण थी, लेकिन एक गया तो दूसरा आया, मुकेश आया। अभी मुकेश भी नहीं खतरनाक है ये हरीश, मुकेश इन लोगों को मैं देखता हूं ना, लेकिन अभी एक दूसरे खूबी जानते। ये हरीश भी जानता है, मुकेश भी जानता है, इसलिए उन्होंने बैक टू द बॉलर मारा हुआ है। तो अभी इस बार देखा गेंदे खत्म हो गए मेरे हिसाब से। यहाँ लास्ट बॉल शेष यानी कि अंतिम बॉल। मुकेश भगत जो पहली दफा इस गेंद को उन्होंने खेला, जरूर लास्ट बॉल है हरीश की। हाँ मैं बोला ना, नहीं बाहर जाएगा। अरे मुझे मालूम है, ये हरीश ने ओवर पिच बॉल दी ना, तो पहली गेंद के ऊपर मुकेश को समझ में नहीं आया था, उन्होंने जरूर बैक टू द बॉलर खेला, लेकिन ये सामने मिली, उसके ऊपर उन्होंने सामने ही ठोका छक्का, छक्के से और खत्म।
आदरणीय आनंदजी धुरी आणि दयाजी धुरी यांचं ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतो. मी त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आनंदजी धुरी आणि दयानंद धुरी यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि धावा संख्या झाली ती इकडे मात्र 2 षटकानंतर 23 आणि 23ला एक गडी मैदानाच्या बाहेर. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. 18ला 42 धावा, 18 चेंडू. बघा विश्वास भगतजी यांच्याकडून 2000 पारितोषिक आहेत. जर हा सामना अर्थात जितेंद्र भगत यांनी जर हा सामना जिंकवला तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे विश्वास साहेब यांच्याकडून. विश्वासजी भगत साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचा. जर हा सामना यांनी जर जिंकून दाखवलं तर और स्कोर है 23 है, माफ कीजिए. तो रन मिलेगा जरूर नहीं है. गुगली, क्योंकि गुगली बॉल अलग होता है और वो क्षमता भी इनके पास है. यानी कि गेंदबाज जो है विनोद जाधव, जिनकी 2 गेंदें समाप्त हो चुकी है, 4 गेंदों का खेल बचा हुआ है. जब बैटिंग वो अपोजिट टीम कर रही थी यानी कि अर्नवी, तब उन्होंने छक्के चौके के साथ खाता ओपन किया खुद का. मी सन्मान्य चिंतामण धुरी साहेब यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे आमच्या या उसरली प्रीमियर लीग मध्ये. सर्वप्रथम शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. और एक बार फिर से जरूर सिंगल मिलेगा. कवर खिलाड़ी के इनको उठाने जा रहे. एक सिंगल के साथ हम देख सकते हैं तो यहाँ टीम का टोटल स्कोर पहुंचा है 24-24. धाव संख्या 24. 14 चेंडू आणि 41 धावांची गरज. तो इस बार देखा जाए ये बॉल बॉल आगे फेंकी. खड़े खड़े खेलने की कोशिश की थी लेकिन संपर्क हुआ नहीं. चकमा दिया इस बार मुकेश को. मुकेश ने छक्का लगा दिया है पिछले मैच यानी कि ओवर में अंतिम बॉल के ऊपर उन्होंने सामने मारा छक्का. और एक बार फिर से यहां सिंगल जरूर मिलेगा. और एक सिंगल के साथ हम देख सकते जेम रॉकस्टार नीरव चौगियर्स टीम का टोटल स्कोर पहुंचे 25. 3 षटक संपली गेली. धावसंख्या 25ला एक गडी मैदानाच्या बाहेर. विजयासाठी 12 चेंडू आणि 40 धावा. विमान इंडिगो देखिए कैसा है. एयर होस्टेस सभी अच्छे हैं ना अंदर. ठीक है मैं जाता हूँ ना, मैं जाने के बाद चेंज करता हूँ सब. और बाबूशाह को एयर होस्टेस कैसी बोले बाबू कैसा है. और गेंदबाज 12ला 40 पाहिजे प्रति षटका मागे 20 ची सरासरी. अब दबाव बढ़ता ही जा रहा है. प्रत्येक ओवर में 20-20 रन चाहिए.
शिरीष, शिरीष, गिरीश और डीजे वाले के पास किरीश, किरीश का गाना सुना. ओह क्रॉस लाईन आडे बल्ले से याला आडवा शॉट म्हणत बघ. पूर्वी जुने खेळाडू आपले खेळायचो आडवा नको मारूस, बरोबर म्हणणं आहे. आडवा पट्टा आपल्या ग्रामीण मध्ये आडवा पट्टा. त्याला झाडू शॉट काय सुपला शॉट काय. ओ मौका नहीं मिल रहा है. ठोका देने के लिए तैयार है लेकिन गेंदबाजों ने फंसा रहा है. टीम का टोटल स्कोर 25 के घर में 10 गेंदे शेष. 40 चाहिए. प्रत्येक गेंद के ऊपर बाउंड्री चाहिए. बड़े शॉट टॉपेज लगा है गली में. भैया संभाल के उधर जरा, वो मेन पार्ट है अपना. तो 9 में 39 चाहिए. 9 बॉल 39 39 की जरूरत है. 9 ला 39. जीतू के लिए 2000 रुपए का इनाम रखा है भगत साहब जी ने. और कुछ ना कुछ करना चाहिए, ठोकम ठोक होना चाहिए. और ये वाइट बॉल है. ऑफ स्टंप से ज्यादा एक गेंद बाहर चली गई है शिरीष की. और 9 गेंदे और 38. 9 ला 38. 9 बॉल 38 रनों की अभी भी जरूरत है. और इस बार ये व्हाइट बॉल. आम्ही दादा सकाळपासून दुपारपर्यंत भरपूर पावत्या फाडल्या गेल्या, परंतु आता पावत्या फाडलेल्या थोडंसं मात्र कमी झालेलं आहे. तर या जर आपल्याला सहकार्य करायचं असेल तर इथे पावती आपल्या या प्रीमियर लीगसाठी मात्र तुम्ही फाडू शकता. आपला सहकार्य आपण नोंदवू शकताय. आपल्या पद्धतीनं आपल्याला जसं जमेल तसं मात्र इथून आपण या प्रीमियर लीगसाठी योगदान देऊ शकताय. काय बोलणार अमित दादा पावती विद्ये. Oh yes, catch it, is gone. बघा प्रत्येकाने सहकार्य करा. पावती प्रत्येकाने फाडायला पाहिजे. असे काय जबरदस्तीने प्रत्येकाने जर सहकार्य केला तर उद्या मात्र शेवटचा दिवस आहे. उद्याचा दिवस खर्चूक दिवस जास्त आहे. संडे आहे. हा संडे स्पेशल आहे. आणि मला तर वाटतं लाईव्ह वाल्यांना उद्या उपवास असेल सगळ्यांना. व्हेज आहे ना. कल मटन. आताच रात्रीचं दाताना धार द्या प्रत्येकाने. हा आज जरा कमी जेवा, म्हणजे उद्या कसा जरा टवटवीतपणा येईल. आणि उद्या प्रत्येकाने चांगला आनंद घ्या, कारण उद्या शेवटचा दिवस आहे प्रीमियर लीगचा. झकास लस्सी हमारे अब्दुल चाचा. एका ज्यूसवर बघा शेंगदाणा पुडी फ्री. ये सिंगल मिलेगा जरूर. बॉल नीचे डाली हुई थी. तो संघाची धाव संख्या 28. 29. 7 ला 36. 7 बॉल 36. 6 बॉल में 6 6 चाहिए या 7 में 6 6 चाहिए. ऑन साइड के ऊपर फ्लिक किया है और मिडल और लेग स्टंप के ऊपर ये गेंद थी. कलाई के सारे मोड़ दिया है स्क्वायर लेग के ऊपर. धावा संख्या 30. षटक संपलं गेलंय. शेवटचे 6 चेंडू आणि 35 धावा. 6 ला 35 म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 सिक्सर. 6 बॉल्स 35 धावा. आणि बघा ट्रेन मधून सफर करताना सर्व आपले प्रवासी कसे बघतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. चालू मध्ये मॅच बघा.
संध्याकाळची इन्स्टॉल कशी जत्रेला गर्दी तशी गर्दी असते, सगळी जण आली. तर बाग मेला है, जाओ मत बाग मेले में, लफड़ा हो जाएगा. ते बाग मेला भीड़ में कभी ज्यादा जाने का नहीं है, लेकिन यहाँ भीड़ में ठोकम ठोक होनी चाहिए. चौका मिलेगा, चौका मिलेगा, मैं बोला ना. थर्ड मैन को चीरती हुई गेंद सीधी बॉर्डर पार. नंबर 4 और स्कोर 34. आखिरी 5 बॉल और 31. 5ला 31. शानदार कट मारा ये. लेट कट, स्क्वायर कट. गुंडप्पा विश्वनाथ साहब जी की खासियत थी उस शॉट के लिए. और टप्पा पीछे रखा है, गेंद डॉट चली गई है. और जैसे बल्लेबाज मुकेश का भी कुछ कारनामा खास नहीं. एक छक्का, एक बाउंड्री उनके बल्ले से है. 10 गेंदों में सामना किया, 13 पे खेल रहे. अभी 4 बॉल शेष है. ये देखिए रफाटा आया है जरूर, लेकिन ये सिक्सर सामने मारा है उन्होंने. मुकेश भगत, देखिए चाचा कैसा दमकम है, और चाचा का बैठने का स्टॅमिना भी कितना मजबूत है. न उठालाच पाहिजे माणसाला, बसायचा किती नुसता. 40 स्कोर बघा. म्हणून सांगते, माणूस किती जरी वयस्क झाला तरी थाट तोच असतो. 41. 3 बॉल आखिरी शेष के 2 ही गेंद. अभी औपचारिकता बाकी है मैच में. कैच पकड़ेंगे, जाने दो. मुश्किल है, ज्यादा रिस्क मत लो. तो एक ही सिंगल, और अभी ये मुकाबला मेरे हिसाब से अर्नवी स्ट्राइकर्स टीम ने जीता है. कहने में मुझे कोई दिक्कत नहीं, क्योंकि एक गेंद शेष है, और एक में गेंदों में 23 कहां से आएंगे. नहीं, ये मुकेश उनके बल्ले से 2 सिक्सर जरूर आए. इनिंग यानी कि ये मैच हुई खत्म.